हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मस्त अशी तुम्हाला एक रेसिपी मी दाखवणार आहे टिफिनसाठी. तर इथे मी 2 वांगे घेतलेली आहेत बघा. ह्या वांग्याची वरची अशी काटं जरा जरा काय असतील ना ती काढायच्यात आपल्याला सुरीनी. एक मिडियम साईजचा टमाटा घेतलेला आहे आणि एकच बटाटा घेतलेला आहे मी. तुम्हाला जर अजून 1-2 टाकायचे असेल तर तुम्ही टाकू शकता, कारण मला ही भाजी थोडी बनवायची, त्यामुळे मी इथे एकच बटाटा घेतलेला आहे. आणि हे वांगं आपल्याला असे छोटे छोटे फोडी करून घ्यायच्यात, लई मोठ्या पण नाही करायच्या. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला एवढीच साईज करायची या फोडींची. खूप झटपट होती ही रेसिपी मैत्रिणींनो, संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चविष्ट पण तेवढीच होती. छान असं वांगं आपल्याला चिरून घ्यायचे बघा छोट्या फोडीमध्ये. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि ही रेसिपी मैत्रिणींनो खूप सोपी आहे आणि साधी आहे. माझे व्हिडिओ खूप साधे सोपे असतात, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर वांगं बघा आपले चिरून झालेले आहे. तर आपल्याला काय करायचं, एका बाउलमध्ये हे वांगं टाकून घ्यायचे सर्व. आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे. पाणी का टाकायचं, तर वांगं आपलं काळं पडतं, त्यामुळे पाणी टाकलं ना वांगं काळं पडत नाही, चांगलं राहतं. इथे मी बटाटा घेतला आहे ना, तर त्या बटाट्याचे आपल्याला संपूर्ण साल काढून घ्यायचे बघा अशा पद्धतीने. आणि बटाटा पण आपल्याला त्याच पद्धतीने, जसं आपण वांगं चिरलं ना छोटे छोटे फोडी, त्याच पद्धतीने बटाटा पण चिरून घ्यायचा आहे छोट्या फोडीमध्ये. म्हणजे कसं शिजायला लवकर शिजल्या जातं, टाईम लागत नाही. टिफिनसाठी घाईच्या गडबडीमध्ये लवकर होऊन जाते ही भाजी. पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. आणि लगेच आपल्याला बटाटा पण पाण्यात टाकून द्यायचा आहे, जेणेकरून कसं बटाटा पण लाल पडत नाही. स्वच्छ 2-3 पाण्याने आपल्याला हे बटाटा आणि वांगं स्वच्छ धुवून घ्यायचे मैत्रिणींनो. आता इथे टमाटर चिरून घेऊया आपण. छान बारीक टमाटर चिरायचा, मोठं मोठं नाही चिरायचं. बारीक चिरला ना कसं भाजी छान अशी मिळून येते. मैत्रिणींनो, तुम्ही अशा प्रकारे ही रेसिपी बनवली का मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपल्याकडे आता भाजीला काहीच नाही, किंवा असं दोनच वांगे असली की त्याच्यामध्ये आपल्याला 1 बटाटा किंवा 2 बटाटे टाकून भाजी आपण वाढू पण शकतो. आता टमाटा चिरून झालेला आहे. तर एक छोटा मीडियम साईजचा बघा मी कांदा घेतलेला आहे. आपल्याला कांदा पण टाकून घ्यायचा आहे. कांदा मैत्रिणींनो आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे बघा. तुम्हाला जर वाटलं बारीक चिरायचं तर तुम्ही बारीक पण चिरू शकता, पण मी ते उभा कांदा कापणार आहे. तर पाहू शकता कांदा उभा चिरून घेतलेला आहे पातळ एकदम. त्याचबरोबर कोथिंबीर पण स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. आणि लसूण भरपूर सारा घेतला आहे, लसूण चिरून घेतलेला आहे. इथे गॅस पेटवून घ्यायचा आहे आपल्याला आणि कढई ठेवून घ्यायची. कढई गरम झाल्याच्या नंतर आपल्याला तेल टाकून घ्यायचे बघा. इथे मी 1 पळी तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता, जेवढी भाजी असेल त्याप्रमाणे तेल तुम्ही टाकू शकता. मोहरी टाकून घेतली बघा. तेल गरम झाल्याच्या नंतर मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घेतले. जिरं पण छान फुललं की लसूण टाकून घेतले. लसूण तेलावर छान परतून घ्यायचे, पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला मीडियम साईजचा 1 कांदा मी उभा चिरून घेतलेला तो टाकून दिलाय आणि कांदा पण छान तेलावर परतून घ्यायचे, पाहू शकता. कांदा थोडा परतल्याच्या नंतर आपल्याला इथे मी टमाटा घेतलेला कापून तो टाकून द्यायचा आहे. कांदा टमाटा मस्त परतून घ्यायचा आहे बघा, मऊ होईस्तोवर छान.
मैत्रिणींनो, लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहता पाहता एक लाईक नक्कीच झालं पाहिजे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेतली बघा. तेलावर कोथिंबीर टाकली ना मैत्रिणींनो, छान कोथिंबीरीचा अर्क तेलामध्ये उतरतो, भाजीला खूप छान टेस्ट येते. त्यानंतर आपण अद्रक किसून टाकलेलं ते पण मी टाकून दिले आणि अद्रक पण छान परतून घ्यायचे. तर छान परतून आपलं बघा झालेलं आहे. तर आपल्याला काय करायचं, 1 चमचा मी इथे हळद टाकून घेणार आहे, छोटा चमचा आहे हो. त्यानंतर इथे बेडगी मिरची पावडर नाही, किचन किंग मसाला 1 चमचा टाकलेला आहे, बेडगी मिरची पावडर 1 चमचा टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला 2 चमचे टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, मसाले तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. धना पावडर 1 चमचा टाकलेली आहे. हे सर्व मसाले तेलावर छान परतून घ्यायचेत आपल्याला. पाहू शकता छान परतून झालेलं आहे आपलं हे. त्यानंतर मी इथे बटाटा आणि वांग टाकून घेणार आहे. मैत्रिणींनो, ही रेसिपी आहे ना खूप छान आहे आणि ही जर भाजी तुम्ही जर पातळ बनवली ना खूपच मस्त लागते भाकरीसोबत चपातीसोबत. पण आपल्याला इथे पातळ नाही बनवायची, सुकीच बनवायची ही भाजी टिफिनसाठी. तर छान परतून झालेली आहे. ह्याच्यामध्ये काय करायचं, आता मी पाणी टाकून घेणार आहे. पाहू शकता मग चांगलं परतून झालेलं आहे वांग बटाटा. तर पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं कारण बटाट्याच्या फोडी वांग्याच्या फोडी आपण पातळ चिरलेल्या आहेत, त्या लवकर शिजल्या जातात वाफेवर. पण थोडंच पाणी टाकलेलं आहे मी इथे. चवीनुसार मीठ टाकून घेते बघा. मीठ टाकून झाल्यावर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं 1-5 मिनटं. मीडियम गॅसवर ही भाजी होऊन द्यायची. 5 मिनटाच्या नंतर झाकण परत खोलून पाहायचं आहे आणि भाजी चेक करायची आपली. छान अशी वर खाली करून घ्यायची. थोडा बटाटा आपला जरा कच्चा आहे, आपण परत झाकण ठेवून घेते मी 1 मिनटं. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून मी भाजी एकदा परत छान मिक्स करून घेते. मस्त अशी वांग बटाट्याची भाजी आपली चमचमीत बघा झालेली आहे. तर आता झाल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे आणि इथे कोथिंबीर टाकून घेते मी. सर्व भाजी छान मिक्स करून घेते. तर मैत्रिणींनो, ही वांग बटाट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. 1 मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचे. 1 मिनटाच्या नंतर परत झाकण खोलून भाजी सर्व छान मिक्स करून घ्यायची. पाहू शकता बटाटा पण आपला मस्त शिजलेला आहे. तर ही भाजी झालेली आहे मैत्रिणींनो. वांग बटाट्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका.